नमस्कार. तर आज आपण लाडकी बहीण योजना या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण असं अपडेट पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांच्या पात्र असलेल्या लाखो महिला लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असं अपडेट आज आपण शासन निर्णयाच्या माध्यमातून पाहणार आहोत. शासनाच्या माध्यमातून नियोजनात वेळापत्रकानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची तयारी केलेली आहे. याच अनुषंगाने 10 जून रोजी 2026 रोजी या योजनेच्या हप्त्याच्या वितरित निधी करण्यासाठी मित्रांनो, एकंदरीत KYC प्रक्रिया झाल्यानंतर योजनेच्या पात्र लाभार्थी पडताळणी झाल्यानंतर पुढील प्रत्येक महिन्यापासून 10 ते 15 तारखेपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या अनुदानाचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. आणि याच अनुषंगाने मे महिन्याचं थकीत असलेलं मानधन वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेला हा GR आपण मे 2026 महिन्याच्या आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकातील पात्र लाभार्थ्यांना अदा करण्याकरिता 344 कोटी 74 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. तरतूद करण्यात आलेल्या निधीपैकी SC प्रवर्गाचा हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ओपन आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निधी यापूर्वीच वितरित करण्यात आलेला आहे आणि आता हा निधी वितरित करण्यात आलेला असल्यामुळे या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना या मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. मित्रांनो, बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी झाल्यानंतर याच्यामध्ये विशेष अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते देखील थकीत आहेत. हा निधी उपलब्ध झाल्यामुळे आता थकीत असलेला फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तिन्ही महिन्याचे, तर काही महिलांचे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातले थकीत हप्ते देखील यांच्या खात्यात येणार आहेत. काही महिला लाभार्थ्यांचा एप्रिल महिन्याचा हप्ता बाकी आहे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांची क्रेडिट केली जाणार आहे. अशा प्रकारे मे महिन्याचा हप्ता आणि पूर्वीचे प्रलंबित हप्तेसुद्धा आता ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत. महत्त्वाचा GR आपण gr.com महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता. तर याच्या संदर्भात अजून काही नवीन अपडेट आले तर आपल्यापर्यंत नक्की पोचवू. तर असेच आपले अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.